नमस्कार. आजचा हा दिवस क्रमांक 179. 1997 पासून महाराष्ट्राच्या पर्यटनावर काम करणाऱ्या मिहीर टुरिझमतर्फे मी सुधीर करंदीकर आणि आपण अर्थातच इतिहासाचा व पराक्रमाचा वारसा लाभलेले पराक्रमी पुणेकर. मागच्या आठवड्यामध्ये मी आपल्याशी महाराष्ट्र पर्यटन हे 3 डायमेन्शनल धनुष्य असं मी म्हटलं होतं आणि हे शिवधनुष्य आहे. त्या धनुष्यामधली एक डायमेन्शन महाराष्ट्र पर्यटन हे एक युद्ध आहे असं मी आपल्यासमोर विषय मांडला होता. आजचा विषय दुसऱ्या डायमेन्शनचा विषय आहे. महाराष्ट्र टुरिझम, द सेकंड डायमेन्शन ऑफ महाराष्ट्र टुरिझम. इट इज अ रिसर्च अँड रिशेड्युलिंग ऑफ आवर कन्सेप्ट फॉर द जनरेशन नेक्स्ट. महाराष्ट्र पर्यटन हे एक संशोधनाचं काम आहे आणि आपल्या असलेल्या वेगवेगळ्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्टचं पुन्हा परत रिशेड्युलिंग करण्याची आवश्यकता आहे आणि त्याकरता आपल्याला हे साधन वापरायचं आहे. गेल्या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी खंड पडला, कारण एक माझ्या मोबाईलमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यावेळी ते दुरुस्त करण्याचं गरजेचं होतं. वादळ होतं, इंटरनेट आणि ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा बऱ्यापैकी त्यांच्यावर परिणाम झाला होता आणि म्हणून विचार केला की थोडंसं आत्ताच असलेलं वादळ आणि थोडीशी असलेली परिस्थिती निवळू द्या. 2-4 दिवसाचा गॅप पडल्यामुळे काही हरकत नाही, आपण पुन्हा परत सुरुवात करू नंतर. आणि माझे हे सगळे जे व्हिडिओ आहेत हे सगळे यूट्यूबवरती सुधीर करंदीकर नावानेच्या चॅनलवरती आहेत. आपण त्याला सबस्क्राईब करू शकता. आणि म्हणून दुसरा जो मुद्दा त्याच्यामध्ये आहे, महाराष्ट्र पर्यटन हे संशोधन आहे आणि आपल्या म्हणून ज्या काही संकल्पना आहेत त्याचं रिशेड्युलिंग किंवा पुनर्लोकन करण्याची आवश्यकता आहे आणि त्याचं हे उत्तम साधन आहे. मागच्या 2 आपल्याशी विषय मांडताना प्रतिभाने शनिवार वाड्याचा विषय आणि काल कणेसर येथील महदजी शिंदेंचा वाडा याच्याबद्दल आपल्याशी संवाद साधला. डॉक्टर शिवदे सर ज्यांचं मध्यंतरी निधन झालं, त्यांनी महाराष्ट्रामधील वाड्यांवरती खूप मोठं काम केलेलं आहे. 500-600 वाडे त्यांच्या नजरेमध्ये होते. काही पुस्तक रूपाने त्यांनी काही केलेलं आहे, काही त्यांनी लिखित स्वरूपात गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. त्याचा वारसा पुढं नेण्याची आपल्याकडे यंत्रणा नाही, ही त्याच्यातली खेदाची गोष्ट आहे. आणि हे सगळे आपल्या वैभवाचे विषय आहेत. आपल्या ह्या ठिकाणची जीवन पद्धती, आपल्या त्या ठिकाणचे असलेले वाडे, वाड्यांमधली रचना आणि त्यांचे कला स्थापत्याचे विषय, असे सगळे कितीतरी अभ्यासण्याचे आणि संशोधनाचे विषय आहेत. जसे वाडे आहेत तशा गढ्या देखील आहेत, ज्या गढ्यांच्या माध्यमातून कितीतरी गोष्टी त्या काळामध्ये समाजाला आवश्यक असलेल्या घडत होत्या. आणि म्हणून हा एवढा मोठा सगळा वारसा आपल्याला आहे, ह्याच्याबद्दल आपण एका संशोधक वृत्तीने कधीतरी बघणार की नाही बघणार. जेव्हा आपण पेशव्यांबद्दल म्हटलं, अटक ते कटकपर्यंत आपण आपली सीमारेषा नेऊन ठेवली होती, खाली तंजावरपर्यंत आपला प्रसार झाला होता. दिल्लीमध्ये महदजी शिंदेंचं 21 वर्षाचं वास्तव्य होतं आणि ते दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत होते. अगदी राजस्थानपासून बंगालपर्यंत सगळ्या परिसरामध्ये त्यांचा दरारा होता. आजही त्यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं. संशोधनाचा किंवा जाणून घेण्याचा विषय हा एवढाच आहे की पेशव्यांच्या काळामध्ये जेव्हा आपण मोठी भरारी मारली, त्या भरारी मारण्याच्या मोहिमेमध्ये विविध ठिकाणी आपण आपल्या ह्या ठिकाणच्या सरदारांना पाठवलं आणि हे त्या ठिकाणी रवानगी केलेले, जबाबदारी दिलेले हे सगळे सरदार हे पेशव्यांच्या कुठल्याही नात्यामधले नव्हते, ते त्यांच्या गोत्यामध्ये देखील नव्हते. मग ते असलेले सरदार हे सगळे इथल्या मातीशी इमान राखणारे, हाच त्यांचा मोठा गुणधर्म होता. कर्तृत्व आणि ह्या मातीशी इमान या 2 मुद्द्यांवरती त्यांनी मोठी भरारी मांडली की आजही त्या ठिकाणी हे सगळी सरदारांची, त्या ठिकाणची घराणं ही, त्या ठिकाणचे लोक अत्यंत श्रद्धेने त्यांचं स्मरण करतात आणि त्यांना मान देतात. त्या ठिकाणच्या जनजीवनामध्ये हे पूर्णपणाने मिसळलेले आपल्याला आढळून जातात. छोट्या छोट्या गोष्टीमधून भविष्यामध्ये कितीतरी गोष्टी घडत असतात. अगदी बडोद्याचे गायकवाडच, त्या गायकवाडांकडे त्या ठिकाणची सरदारकी आली, ती सरदारकी वृद्धिंगत होत गेली आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाकरता काही मदतीची आवश्यकता लागली, तेव्हा बडोद्याचे गायकवाड त्यांच्या मदतीला आलेले होते.
त्यांनी त्यांना पूर्ण सहकार्य केलं होतं. म्हणजे आपण एखादं बीज रोवल्यानंतर त्या बीजाचा वटवृक्ष काय होऊ शकतो आणि त्याची फळं कोणाला मिळू शकतात हे आपण ठरवू शकत नाही. जसं श्रीकृष्णाने म्हटलं होतं की युद्ध करणं तुझं काम आहे, युद्धाचे परिणाम काय घडतील हे आपण ठरवू शकत नाही. तसंच ह्या प्रकारचं आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही घटनाक्रम अनुभवत असतो, करत असतो, त्याचे परिणाम काय होतील हे आपण ठरवू शकत नाही. पण इतके विविध परिणाम ह्या निमित्ताने झाले. मग ह्या सगळ्या गोष्टींचं आपण कधी संशोधक वृत्तीने आपण त्याकडे बघणार की नाही बघणार? हे बघण्याची संकल्पना, ह्या बघण्याच्या दिशेने जाणं म्हणजे एका अर्थाने संशोधक वृत्तीने महाराष्ट्र बघणं असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून हे दुसरं डायमेन्शन आहे. आणि ह्या दुसऱ्या डायमेन्शनच्याच बरोबरीने मी आपल्याशी जो मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला आहे तो आपल्या दैनंदिन जीवनामधल्या आपल्या ज्या कन्सेप्ट, आपल्या चालीरीती ह्यांच्यामध्ये कुठेतरी बदल करण्याची आवश्यकता आहे. आणि तो बदल करण्याकरता सर्वसामान्य लोकांनाच त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा लागतो, म्हणजे ते बदल होतात. सरकारी दरबारामधून बदल होईल, एखाद्या संघटनेमधून बदल होईल, अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला ते बऱ्याच वेळेला प्रगतीला मारक ठरत असतं. कुठेतरी मनाला एक कुठेतरी शांतपणाने एक स्वच्छंदपणा आपण त्याकरता दिलेला आहे, ज्याला आपण बऱ्याच वेळेला हा असा कसा हिंडतो असं आपण म्हणत असतो. त्याला स्वमुक्तपणाने हिंडण्याची आवश्यकता असते आणि त्याच्यामधून वेगवेगळ्या संकल्पनांना आपण जन्म देतो आणि जुन्या संकल्पना देखील मोडीत काढतो. अगदी आपल्याकडे एक म्हण आहे, त्या म्हणीमध्ये सारांश आपण असं म्हणतो की तुझ्याबद्दल आम्ही जे कौतुक करू ते तुझ्या मृत्यूनंतर करू. मरणांती वैराणी असं आपण म्हणतो. मग मरणांते वैराणी असं पण जेव्हा म्हणतो याचा अर्थ जिवंत असताना आपल्याला एकमेकांशी संघर्ष करायला, भांडायला पूर्णपणाने अधिकार आहे असा त्याचा अर्थ दुसरा निघतो. आणि त्या अधिकाराचा आत्ताच्या काळामध्ये आपण पुरेपूर वापर करून घेतो. आपण आपल्यामध्ये हे वेदावे, आपल्यामधले संघर्ष आणि हे सगळे केल्यामुळे जगामध्ये आपलं नाव मोठं होईल अशा आपण एक खुळचट कल्पनेमध्ये जगत असतो. जेव्हा तुमच्या घरामध्ये भांडाभांडी आहे, तुमच्या घरामध्ये संघर्ष आहे, तुमच्या घरामध्ये अशांती आहे, तेव्हा बाहेरचा कुठलाही पाहुणा तुमच्याकडे येत नाही. आणि जर कोणी येणार असेल तर तो साधारणतः घरबेदी ह्या मनोवृत्तीमधून येतो. तुमच्या घरामध्ये एकोपा व्हा ह्याकरता तो प्रयत्न करत नसतो. मग हे सगळं वातावरण बदलण्याची जबाबदारी कोणाची? आणि म्हणून मरणांती वैराणी ही जी एक आपल्या इथं कन्सेप्ट आपण मांडतो, एक आपण उदाहरण देतो, हे बदलायला काय अडचण आहे? मरणांती वैराणीची ऐवजी मरणांती मित्राणी म्हणायला काय हरकत आहे? आमच्या मृत्यूनंतर आम्ही आमचं म्हणून जे काही मित्रत्व आहे हे आमचं संपुष्टात येईल. म्हणजे आत्ता आम्ही जे जगतो आहोत ते आमचं जगणं हे एकमेकांशी अत्यंत चांगल्या पद्धतीचं जगणं असलं पाहिजे. एकमेकांना परस्पर पूरक असलेलं जगणं असलं पाहिजे. एकमेकांचं योग्य आदर राखणारं जीवन असलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने जगण्यामध्ये कधीही आपली हानी नावाचा विषय नसतो. मग हा आपल्यामधून बदल आपण आणणार का? हा बदल आणण्याकरता आपल्याला महाराष्ट्र हिंडायचं आहे आणि त्या बदलाच्या अनुषंगाने आपल्याशी लोकांशी संवाद साधायचा आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे बदल किंवा वेगवेगळ्या संशोधनाचे काय काय विषय अजून असू शकतात ते आपण उद्याच्या भागामध्ये बघू. आजच्यापुरतं मी फक्त आपल्याशी हा सगळा विषय सोतोवाच पद्धतीने मांडलेला आहे. उद्या परत भेटू. नमस्कार, धन्यवाद.